श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 44 सोप्या भाषेत सांगणार आहे. या अध्यायाचे पारायण मुळे गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल. तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी. श्री गुरुचरित्र अध्याय 44. विणकराला मल्लिकार्जुन दर्शन. विमर्शन राजाची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्धनाम धारकाला म्हणाला, गाणगापुरातील एक विणकर दिवसातून 3 वेळा श्री गुरूंचे दर्शन घ्यायचा, मठांगण झाडायचा आणि आपल्या कामाला जायचा. एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी श्रीशैल यात्रेस निघाली. त्यात विणकराचे माता, पिता, बंधू आणि आप्तही होते. त्यांनी त्याला बरोबर चलण्याचा आग्रह केला. तेव्हा गुरुदेव हेच माझे मल्लिकार्जुन, गुरुभुवन हेच श्रीशैल, गुरुसेवा हीच तीर्थयात्रा असे सांगून त्याने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला. लोकांना ते रुचले नाही. ते यात्रेस निघून गेले. महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी श्री गुरु संगमावर गेले होते. विणकराचा उपवास होता. त्याने संगमावर स्नान करून श्री गुरूंचे दर्शन घेतले. ते म्हणाले, तू यात्रेला का गेला नाहीस? श्रीशैल पर्वत फार मनोहर आहे. विणकर म्हणाला, स्वामी, तुमच्या चरणी सर्व तीर्थे आहे. त्यांच्या दर्शनानेच मला श्रीशैल यात्रेचे पुण्य मिळते. ते ऐकून श्री गुरूंना परमसंतोष वाटला. ते त्याला म्हणाले, तू माझ्या पादुका दृढ धरून बैस, डोळे मिटून घे, मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवितो. त्याने तसे करताच श्री गुरूंनी त्याला मनोवेगाने पर्वतावर नेले. त्याने डोळे उघडले तेव्हा आपण शैल पर्वतावर पाताळगंगेच्या काठी श्री गुरूंच्या सन्निध बसलो आहोत हे पाहून त्याला मोठे नवल वाटले. श्री गुरूंच्या आज्ञेने तो स्नानासाठी गेला. तेथे त्याचे माता, पिता व अन्य ग्रामस्थ भेटले. ते त्याला म्हणाले, तुला यायचेच होते तर आधी नाही का म्हणालास? तो म्हणाला, मी श्री गुरूंच्या समवेत आजच्या दुसऱ्या प्रहरास निघालो आहे. मला येथे येऊन घटकाही झाली नाही. पण कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तो दर्शनासाठी गाभाऱ्यात गेला. तेथे मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्री गुरु बसले असून लोकांची सेवा स्वीकारित आहेत असे दृश्य दिसले. तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. पूजन करून तो श्री गुरूंपाशी आला. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला, गुरुदेव, तुम्ही स्वतःच शंकर आहात. पण लोकांना ते कसे कळत नाही? ते यात्रेसाठी दूर का येतात? श्री गुरु विणकराला म्हणाले, स्थानांचे महात्म्य विशेष असते, तिथींचेही महत्त्व आहेच. आज माघ वद्य चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून प्रख्यात आहे. ह्या पुण्यपर्वणी दिनी शिवाप्रीत्यर्थ भजन, पूजन, उपोषण, जागरण करणे, शिवक्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते. ह्या संदर्भातील एक कथा सांगतो, ऐक. किरात देशाचा विमर्शन राजा परम शिवभक्त असूनही हिंसा, दुराचार, मांसाहार व परस्त्रीसंग करायचा. त्याची राणी कुमुदवती हिला पतीच्या परस्पर विरुद्ध स्वभावाचे नेहमी नवल वाटायचे. एकदा तिने राजाला प्रत्यक्षच विचारले, तुम्ही शिवभक्त असूनही निषिद्ध गोष्टी कशा करता? विमर्शन म्हणाला, पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान म्हणून जन्मलो होतो. काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने मी एका महाशिवरात्रीस शिवमंदिरापाशी घुटमळत होतो. लोक मला मारायला धावले. मी प्राणभयाने मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. मग मंदिरात प्रवेशलो. तेथे शिवपूजा पाहिली. तेवढ्यात कोणीतरी वर्मावर मारले. मी गतप्राण झालो. महाशिवरात्रीस मला उपोषण, प्रदक्षिणा, देवदर्शन घडले. शिवासन्मुख मरण आले.
त्या पुण्याईने मला राजाचा जन्म व हे वैभव मिळाले, म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे. असे असूनही पूर्वीचे श्वानजन्मातील संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्बंध आहे. ते ऐकून राणीला नवल वाटले. तिने स्वतःच्या पूर्वजन्माविषयी विचारले. राजा म्हणाले, प्रिये, तू पूर्वजन्मी कपोती होतीस. एकदा चोचित मांसाचा तुकडा घरून तू आकाशात उडत होतीस. तो मांसाचा तुकडा मिळविण्यासाठी एक घार तुझ्या पाठीस लागली. तू जीवाच्या आकांताने श्रीशैल पर्वतावर गेलीस. मल्लिकार्जुनाच्या कळसाभोवती घिरट्या घालून शिखरावर बसलीस. घारीने तुला मारले आणि मांसाचा तुकडा घेऊन गेली. तुझा निष्प्राण देह मंदिराच्या प्रांगणात पडला. कळसाला प्रदक्षिणा आणि देवद्वारी निधन यामुळे पुण्यवृद्धी होऊन तुला राणीचा जन्म मिळाला. यानंतरचे पुढील 7 जन्म मी राजाच होणार आहे. त्या प्रत्येक वेळी तूच माझी धर्मपत्नी असणार आहे. त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून स्वर्गलोकी जाऊ. ते ऐकून राणीला खूप आनंद झाला. श्री गुरु विणकराला म्हणाले, ह्या कथेवरून विशिष्ट स्थानाचे व तिथीचे काय महत्त्व असते हे तुझ्या लक्षात आले असेलच. गाणगापुरात संगमावर कल्लेश्वराचे मंदिर आहे. तो मल्लिकार्जुन आहे ह्या भावनेने तू त्याची नित्य पूजा कर. त्यानंतर श्री गुरु मनोवेगाने संगमावर आले. त्यांनी विणकराला मठात पाठविले. महाशिवरात्रीच्या दिवशी श्री गुरु कोठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विणकराचे आगमन झाले. त्याने मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला. लोकांना प्रसाद म्हणून आणलेला दवणा व अंगारा दाखविला. लोकांनी त्याच्या भाग्याचे कौतुक केले. इतिश्री श्री गुरुचरित्र अध्याय 44 संपूर्ण. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवन्तु.